मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वकिलीन आल्या असं देवकी माईंना पाहून बोलते, तर सर्वजण माईंकडे जातात. तेव्हा देवकी माईंना मानसीच्या आईनी ऐकले का ते विचारते. तेव्हा होय, सुगंधा मानसीने बाळ पोटात वाढवण्यासाठी तयार झाली आहे असं माई सांगतात. तेव्हा ते ऐकून देवकी शालिनीला तर मोठा धक्काच बसतो, तर गौरी जयदीप खूपच आनंदी होतात. तेव्हा अंबाबाईने माझी प्रार्थना ऐकली असं गौरी जयदीपला बोलते. त्यावर दादा, त्या तयार झाल्यात, परंतु त्यांची एक अट आहे असं सर्वांना सांगतात. तेव्हा काय अट आहे असं जयदीप दादांना विचारतो, तर गौरी कोणतीही अट असू दे, आपण ती मान्य करू असं जयदीपला सांगते. तर जयदीप तिला अगोदर ऐकून तर घे असे बोलतो. तेव्हा माई सर्वांना सुगंधी म्हटली की जयदीपचे जर मानशीशी लग्न करून दिले तरच हे बाळ जन्माला येऊ देईल असं सांगतात. तेव्हा ते ऐकून सर्वांना पुन्हा मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा जयदीप, हा मूर्खपणा आहे, हे कधीच शक्य नाही. तू त्यांना सांगितले नाहीस का मी गौरीशी लग्न केले आहे? मी आधीच क्लिअर केले होते, एक वेळ मूल नसलं तरी चालेल, परंतु मी दुसरे लग्न कधीच करणार नाही असं जयदीप सांगतो. तेव्हा गौरी जयदीपला तू एवढा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस असं बोलते. त्यावर शट ऑफ गौरी, तू एक शब्द देखील बोलू नकोस असं जयदीप भडकत गौरीला सांगतो. तर शालिनी आनंदाने देवकीला खांदा मारते. गौरी, तू बाळासाठी वेडी झाली आहे, हे सर्व त्यामुळे झाले आहे, दुसरं लग्न मी अजिबात करणार नाही असे म्हणत जयदीप रागाने लगेच तिथून निघून जातो. तर इकडे मनू सुगंधीला, तुला खूळ लागले आहे का? जयदीप कसा माझ्याशी लग्न करेल असं विचारते. तर तेव्हा सुगंधी, गौरी जे त्याला देऊ शकली नाही ते तू त्याला द्यायलीस म्हणून असं उत्तर देते. तेव्हा तुला कळत आहे का, हे मूल त्या दोघांचे आहे, माझे नाही असं मानसी सांगते. तेव्हा सुगंधी तिला जिच्या पोटात बाळ असते तीच त्याची आई असते म्हणून सांगते. त्यावर तुला काय वाटते, या सर्वाला जयदीप तयार होईल का असा प्रश्न मानसी सुगंधीला करते. त्यावर त्याची बायको वांज आहे, त्याच्या वंशाला तू दिवा देत आहे, तू या घरात सून म्हणून यायलाच पाहिजे असं सुगंधी आडून बसत सांगते. आमचे लहानपणीचे स्वप्न तू असे डन करणार आहेस का असं मानसी विचारते. तर तेव्हा सुगंधी अजिबात ऐकून घेत नाही व जर जयदीपचे तुझ्याशी लग्न झाले नाही तर याच घरात मी स्वतःला पेटून घेईल असं सुगंधी सांगते. तेव्हा ते ऐकून मनूला मोठा धक्काच बसतो. तर इकडे माईंना सुगंधीचे बोलणे डोळ्यासमोर येते. माई खूपच दुःखी होतात. तर तेवढ्यात दादा तिथे येतात व आता डोक्याला हात लावून बसण्यात काय अर्थ आहे असं बोलतात. तेव्हा सुगंधा, एवढी डोक्यात राग घालून घेईल असं वाटलं नव्हतं असं माई दादांना सांगतात. ही अट पूर्ण करणं कुणालाही शक्य नाही, आता हा गुंता कसा सोडवणार असं दादा माईंना विचारतात. तर दुसरीकडे जयदीप रागाने, ही मूर्खासारखी अट कोण मान्य करेल, माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी दुसरं लग्न करणार नाही, इथून पुढे जे घोळ घालायचे ते तू एकटीने घालायचे असं जयदीप गौरीला वैतागाने सांगतो. हे सगळं तुझ्यामुळे झालं असं म्हणत जयदीप, तूच बघ काय करायचं ते असं बोलतो व पुन्हा रागाने लगेच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे जाऊबाई तुम्हाला मानले बरं का, देवकी खुश होत शालिनीला बोलते व मानसी जर जयदीपची बायको बनून या घरात आली तर आपला काय फायदा होणार असा प्रश्न शालिनीला करते. तर तेव्हा शालिनी, अजून लई वळणं बाकी आहेत असा डायलॉग देते. तर तेवढ्यात शालिनीला कुणाचा तरी फोन येतो. देवकीमुळे शालिनी नंतर बोलते असं सांगते व लगेच फोन कट करते. तर तेव्हा देवकी कुणाचा फोन होता असं शालिनीला विचारते, परंतु शालिनी मात्र तिला काही सांगत नाही. तर देवकीला खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी माई व गौरी अंबाबाईसमोर हात जोडतात. आता तूच सांग मी काय करू असं गौरी अंबाबाईला विचारते व माईंना जयदीप लई चिडलेला आहे असं सांगते. तेव्हा मला माहीतच होतं जयदीप तयार होणार नाही असं मानसी बोलते. तर तेवढ्यात सुगंधी तिथे येते. मग तू त्याला तयार कर असं सांगते. या गौरीमुळे हे सगळं झालं आहे, हिचा काय उपयोग आहे, हिला घरातून हाकलून दे, माझी लेक तुला नातवाचे सुख देऊ शकते, तिला सून म्हणून घरात आण असं सुगंधी माईंना सांगते. तर माई सुगंधीवर भडकत, गौरी माझी सून आहे, तू काय बोलते, तुला तरी कळतंय का असं रागाने विचारतात. आता कसा राग आला, माझ्या मुलीला तू नासवलंस, केवढ्या विश्वासाने तिला मी तुझ्याजवळ ठेवलं होतं, तू केवढा मोठा माझा घात केलास,
तिचे जयदीपशी लग्न केलेच पाहिजे असं सुगंधी माईंना सांगते. त्यावर ते कदापि शक्य नाही असं माई रागाने बोलतात. तर तेव्हा मी पहा काय करते असं सुगंधी म्हणते व तावातावाने लगेच तिथून निघून जाते. ते पाहून माईंना खूप मोठा धक्का बसतो. गौरी खूप रडत असते. तर दुसरीकडे जयदीप शेखरला सर्व काही सांगतो. तेव्हा तुम्ही तर रीतसर वकिलांकडून सर्व काही करून घेतले ना, अन मानसीने पण त्यावर सह्या केल्या ना, असं शेखर विचारतो. तेव्हा सरोगसीच्या वेळी ते सर्व करावेच लागते असं जयदीप सांगतो. तर शेखर त्याला आपण सरळ कायद्याच्या मार्गाने जायचं असं बोलतो. आणि मी कामत वकिलांना फोन करून त्यांच्याशी बोलतो असे म्हणत शेखर लगेच वकिलांना फोन करतो. तर इकडे गौरी माईंना मानसी जेव्हा सरोगसीसाठी तयार झाली होती ना, तेव्हा आभाळ ठेंगे झाले होते, परंतु आता तेच आभाळ अंगावर कोसळल्यासारखे झाले आहे असं बोलते. तर तेव्हा आपण फसलोय असे माई बोलतात. तेवढ्यात मानसी पळत पळत तिथे येते व माई चला असे म्हणत रडत रडत सुगंधीच्या रूमबाहेर घेऊन येते. आई दार बंद करून आत रॉकेलचा डब्बा व काडीपेटी घेऊन गेली आहे असं मानसी माईंना सांगते. तर माई सुगंधीला दार उघड, वेड्यासारखी करू नको असं मोठ्याने ओरडत सांगतात. तर तेव्हा सर्वजण आवाज ऐकून तिथे येतात. मल्हार माईंना रॉकेलचा वास यायला लागलाय असं सांगतो. तर तेव्हा मी जगून तरी काय करू, माझ्या एकुलत्या एक पोरीच्या आयुष्याची तुम्ही राख केली, आता मी माझी राख करून घेते असं सुगंधी आतमधून ओरडून सांगते. तर देवकी यांनी जर आता काही करून घेतले तर उगाच आपल्यावर खुनाचा आळ यायचा असं मध्येच बोलते. तर शालिनी माईंना त्यांना थांबवा, त्यांना समजवा असं सांगते. तर तेव्हा माई सुगंधीला मी तुझ्या पाया पडते, परंतु असे कोंडीत मला पकडू नको, दार उघड असं गयावया करत बोलतात. तेव्हा मला खोटी काळजी दाखवू नको, मी अंगावर रॉकेल ओतून घेतले आहे, आता मी काडी ओढत आहे, मला वचन दे असं सुगंधी बोलते व काडी पेटवते. मी काडी पदराजवळ नेली आहे नंदिनी असं सुगंधी आतून ओरडते. तेव्हा माई थांब सुगंधे, मी तुला वचन देते, मी जयदीपचे मानसीशी लग्न लावून देईल असं माई सांगतात. तर सर्वांना धक्का बसतो. शालिनी आनंदाच्या भरात टाळी वाजवते. तर सुगंधी खूपच खुश होते. इकडे वकील जयदीप शेखरला मानसीने स्पष्ट शब्दात तिने स्वइच्छेने हा निर्णय घेतलाय, त्यामुळे कुणीही तुम्हाला तिच्याशी लग्न करण्यासाठी प्रेशराईज करू शकत नाही असं सांगतात. तेव्हा त्यांच्या आई ऐकत नाही असं शेखर बोलतो. तेव्हा त्या काहीही बोलतील, परंतु त्यांच्या बोलण्याला कायद्याचा आधार नाही. मानसी आता सज्ञान आहे, त्यांच्या आईबरोबर एखादी अमाऊंट ठरवा व सेटल करून टाका असे वकील सांगतात. तेव्हा जयदीपराव टेन्शन घेऊ नका, आता घरी जायचे आणि जे आहे ते स्पष्टपणे बोलायचे असं शेखर सांगतो. इकडे शालिनी गौरीकडे येते व नाटक करत माझे चुकले, मी सुगंधा मावशीला त्या बाळाचा बाप जयदीप भाऊजी आहे ते बोलायला नको होते असं सांगते. तेव्हा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका असं गौरी बोलते. तेव्हा काही पण झाले तरी जयदीप भाऊजी मानसीशी लग्न करणार नाही असं शालिनी बोलते. पुढील भागात जयदीप गौरीला आय लव्ह यू बोलतो. तर गौरी घर सोडून निघून जाते. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.